शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काल आदेशित केल्यानुसार शिवसेनेचे पथक वेगवेगळ्या ठिकाणी आज पोहोचलेले आहेत। सर्व जिल्ह्यात जिल्हाप्रमुख असतील आमदारांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेल्या आहेत। ज्या पद्धतीनं मागच्या 4 दिवसांमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस या महाराष्ट्रातल्या जवळपास 16 जिल्ह्यामध्ये झालेला आहे। त्यात मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी आणि गारपिटीचा फटका बसलेला आहे आणि याची पाहणी करण्यासाठी आज आम्ही जाऊन आलो। लक्ष्मणराव वडले साहेब शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष आहेत, महाराष्ट्राचं काम बघतात शिवसेनेच्या शेतकरी विभागाचं। आज आम्ही सकाळपासून बुलढाणा, जालना आणि संभाजीनगर या 3 जिल्ह्यात सकाळी 6:30 वाजेपासून 10-12 गावात वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आलेलो आहे। काही भागात आपण गारांचा पाऊस म्हणतो, गारांचा सोडा गोट्यापेक्षा मोठ्या याचा पाऊस या 2-4 दिवसात झालेला आहे आणि असं झालेलं असताना शेतकऱ्यांचं पूर्ण उभं पीक, फळबागा पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। अशी स्थिती असताना आपल्या राज्याचे राज्यकर्ते शेतकऱ्या अशी संकटात असताना बाहेरच्या राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला जुंपले गेलेले आहेत। ते जुंपले गेलेले असले तरी शिवसेनेची बांधिलकी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही शेतकऱ्यांशी आहे। म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं ठिकठिकाणी याला त्वरित 50,000 रुपये पर हेक्टरी मदत झाली पाहिजे, ही मागणी शिवसेनेनं केलेली आहे, आजही आम्ही केलेली आहे। पंचनामे ताबडतोब झाले पाहिजे, कारण प्रशासनाची दिरंगाई फार लांबवर होत असती, फार 8-8 दिवस, 15-15 दिवस, आणि शेतकरी कधी हे सगळे पीक आवराआवरी करतो आणि मग पंचनामा नीट होत नाही आणि त्याला पाहिजे तशी मदत मिळत नाही। अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात। हे सगळं होत असताना सगळ्यात महत्त्वाचा पीक विमा हा महत्त्वाचा मुद्दा आहे। दिवाळीच्या वेळेस दिवाळी गोड केली जाणार अशा प्रकारची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली होती, परंतु दिवाळी अजूनही गोड झालेली नाही। जो पीक विमा यायचा होता तो अजूनही आलेला नाही। असं असताना दुष्काळ सुद्धा फक्त 40 तालुक्यात जाहीर झालेला या महाराष्ट्रात। जी पिकाची आणेवारी जाहीर व्हायची, आता त्याची अंतिम आणेवारी जाहीर व्हायची, त्याच्यानुसार दुष्काळ हा मराठवाड्यात पूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, ही सुद्धा मागणी आम्ही केली। नव्हे तो झालाच पाहिजे। त्यासाठी शिवसेना जे करावं लागेल ते करणार आहे, कारण काही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले तर काही तालुके व्हायचे बाकी आहे। या सगळ्यात महत्त्वाचं इन्शुरन्स कंपन्याची दादागिरी, इन्शुरन्स कंपन्याची मक्तेदारी आणि सरकारला सुद्धा न जुमानण्याची पद्धती इन्शुरन्स कंपनीची आताही चालू आहे। एवढं नुकसान झाल्यानंतर कित्येक ठिकाणी इन्शुरन्स कंपन्याच्या साईट, जे संकेतांक म्हणतात, हे हँग झालेलं आहे। 2-2 तास, 4-4 तास शेतकरी ऑनलाईन पीक विम्यासाठी नोंदणी करत असताना, माहिती देत असताना साईट हँग होणं। जर मग तुमची 2 तास 4 तास जर साईट हँग झालेली आहे तर तुम्ही तेवढी मुदतवाढ अशा पद्धतीनं देण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून जर अशा पद्धतीने तांत्रिक अडचण असेल तर ऑफलाईन तुम्ही अर्ज स्वीकारले पाहिजे, अशी मागणी आम्ही विभागीय आयुक्तांना केली आहे आणि सरकारला, मुख्यमंत्र्यांना सुद्धा, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्रान्वये केली आहे। या सगळ्या दौऱ्यातून एक मुद्दा समोर आलेला की शेडनेट जो प्रकार असतो हा पोखराच्या माध्यमातून दिला जातो, कृषी विभागाच्या मार्फत दिला जातो। या सगळ्या योजनेतून शेडनेटचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आणि विशेषतः तरुण शेतकरी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करतात। ही गुंतवणूक खऱ्या अर्थानं जीवनाची जेवढी पुंजी असते त्याच्या आईवडिलांची तेवढी लावून शेडनेट उभारण्याचे प्रकार ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर चांगला आहे, कारण याच्यातून शेतीसुद्धा चांगली होती। परंतु अशा शेडनेटवर ज्यावेळेस मोठा अटॅक होतो, या वादळी गारपिटीच्या पावसामुळे शेडनेट पूर्णच्या पूर्ण उडून गेलेले आहे। आता याला कोणत्या प्रकारचं इन्शुरन्स नाही, याला कोणत्या प्रकारची मदत नाही। ठिबक सिंचनच्या योजना काही शेतकऱ्यांनी केलेल्या आहे। 6 वर्षाच्या वर या ठिबक सिंचनच्या योजना नव्यानं देण्यात येत नाही। एकदा ठिबक सिंचनचा फायदा एका शेतकऱ्याला दिल्यावर दुसऱ्यांदा 6 वर्षाच्या गॅप नंतर दिला जातो।
परंतु कित्येक जणांनी नवीन ठिबक सिंचनच्या योजना दिलेल्या आहे, परंतु आता गारपिटीमुळं अवकाळीमुळं या योजना ज्या ठिबक सिंचनच्या सगळ्या योजना मातीमोल झालेल्या आहे। आपण या सगळ्या स्थितीत शेतकऱ्याकडं आत्ताच मंत्रिमंडळाची बैठक होते, आम्ही त्याची वाट बघतो की काय मंत्रिमंडळ निर्णय घेतं, परंतु हे मंत्रिमंडळ काही करेल अशी अपेक्षा आम्हाला नाही। कारण दुष्काळाचे 40 तालुके जाहीर झाल्यानंतर सुद्धा अर्थमंत्री म्हणतात की आम्ही केंद्राकडे मदत मागितलेली, याचा अर्थ हे सरकार, राज्याचं सरकार आर्थिक मदत देण्यासाठी सक्षम नाही। या स्थितीमध्ये आताच्या घडीला या शेतकऱ्याला दुष्काळी परिस्थिती, अवकाळी परिस्थिती, गारपीट याच्यामुळं आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असताना मला वाटतं या शेतकऱ्याला आधार देण्याची आवश्यकता आहे। सरकारने हा आधार द्यावा, शेतकऱ्याला मदत द्यावी, प्रशासनानं त्वरेनं पंचनामे करावे, अशा प्रकारची मागणी आम्ही विभागीय आयुक्ताकडे केली आणि सरकारकडे सुद्धा केलेली आहे। ही जर लवकरात लवकर नाही झाली तर मला वाटतं शिवसेनेला रस्त्यावर उतरावं लागेल आणि येणारं अधिवेशन आता 7 तारखेपासून सुरू होतंय। शिवसेना या सगळ्या विषयात एक मोठ्या प्रमाणावर आवाज उचलण्याची भूमिका घेणार आहे। अशा प्रकारची आजची या सगळ्या विषयाची स्थिती आहे। मराठवाड्यात अंदाजे 60,000 हेक्टर 60,000 हेक्टर एवढ्या कोण म्हणे, माझ्याकडे कागदपत्र आहे म्हणतात, कोण म्हणे 60,000 देतो मी तुम्हाला आजचे, काय विभागीय आयुक्ताचाच आकडा आहे ना, अजून वाढेल। सरकार दरवेळेस म्हणते की आता आम्ही 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे, आता आमची जबाबदारी संपली, तुम्हाला पीक विमा दिला तर पीक विमा कंपनी जर नुकसान झालं तर ते देतील। तुमच्या माहितीस्तव सांगतो पीक विमा कंपन्यांना इन्शुरन्स देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली असताना जे पीक विमा मिळायला पाहिजे होता 25%, त्याच्याविषयी सगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या एजन्सी आहे, यांनी सरकारचा आदेश फाट्यावर मारला, विभागीय आयुक्ताकडे गेले, त्याच्यावरती गेले, सरकारच्या निर्णयाला पीक विमा कंपन्यांनी आव्हान दिलेलं आहे। मला असं वाटतं या पीक विमा कंपन्यांनी सरकारचे काही लोक मिळालेले आहेत का? 1 रुपयात पीक विमा दिला म्हणजे जो पीक विम्याचा शेतकऱ्याचा वाटा सरकारने भरला आणि हा वाटा भरत असताना सरकारला काही याच्यातला वाटा मिळाला का, हा सुद्धा माझा प्रश्न आहे। कारण पीक विमा ज्या पद्धतीनं अडेलटट्टूपणे वागतात, सरकारच्या विरोधातच त्या गेलेल्या आहेत, त्यांनी विभागीय आयुक्ताच्या अपीलला सुद्धा चॅलेंज केलेलं आहे। याचाच अर्थ पीक विमा कंपन्यांनी सरकारला सुद्धा आपलं बटीक बनवलेलं काय, अशा प्रकारची स्थिती आहे। मिळेल का मग जर पीक विमा कंपन्या जर देतच नसतील? बिलकुल शिवसेनेने त्यांच्यावर सोपून दिलेलं आहे। शिवसेना याच्याविषयी जागरूक आहे। मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचं या विषयावर जातीनं लक्ष आहे। पीक विमा कंपनीची दादागिरी शिवसेना या महाराष्ट्रात सहन करणार नाही म्हणजे नाही। या बाबतीत शिवसेनेनं वेगवेगळ्या ठिकाणी कंपन्यावर धडक मारलेली आहे, आम्ही बैठका घेतलेल्या आहे, शिवसैनिकांनी काही ऑफिस सुद्धा तोडफोड केली आहे, पण येणाऱ्या काळात मला वाटतं त्याच्यापेक्षा अग्रेसिव्ह भूमिका शिवसैनिक घेईल। चांगलं केलं। मोपलवार का लाडके होते हे कळायला मार्ग नाही। एखादा अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर त्याला फार वेळ, एखाद्या वेळेस दुसऱ्यांदा 6 महिन्याची मुदतवाढ मिळते, पण तो मोपलवार जावई होते की काय, सरकारची अशा प्रकारची स्थिती होती। समृद्धी महामार्ग असेल, अन्य MSRTCचे टोल नाके असेल, याच्यात मोपलवार एकच होतं। कित्येक आमदारांनी, मंत्र्यांनी सुद्धा तक्रारी मोपलवारांच्या केल्या, त्याची दखल कधी सरकारने घेतली नाही आणि म्हणून अशा प्रकारे या अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला। मला वाटतं स्वागतार्ह आहे, चांगलं काम केलं त्यांनी, पण भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून मोपलवारांना ओळखलं जातं एवढं मी तुम्हाला सांगतो। हटवण्यापेक्षा त्यांनी राजीनामा दिला, कारण त्यांच्यावर एवढ्या सिव्हिअर तक्रारी आहेत, नुसत्या समृद्धी महामार्गाच्या नाही, अनेक बाकी मग विरार अलिबाग कराडार असेल, गोव्याचा मार्ग असेल, या ठिकाणच्या अनेक तक्रारी मोपलवारांच्या विरुद्ध होत्या। मी सुद्धा स्वतः तक्रारी केलेल्या आहे, सरकार याची दखल घेत नव्हती।
परंतु मला असं वाटतं सरकारच्या अंगलट आता या सगळ्या गोष्टी येत असतील म्हणून सरकारने त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडला असेल. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिला आणि भुजबळाला काही सल्ले पण दिलेत की त्यांनी आता हा वाद वाढू नये, त्यांनी राजीनामा द्यावा आणि नंतर या सगळ्या वादात पडावं. बरोबर आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय शिंदे समिती निर्माण करण्याचा, शिंदे समितीचा अहवाल स्वीकारण्याचा, शिंदे समिती सगळ्या पद्धतीनं अभ्यास करते आणि मग जर कॅबिनेटच निर्णय घेते आणि कॅबिनेटच्या निर्णयाला जर एक कॅबिनेट मंत्री विरोध करतो तर त्यांनी कॅबिनेटमध्ये राहिलंच नाही पाहिजे ना. कॅबिनेटचा निर्णय हा सामुदायिक असतो, व्यक्तिगत नसतो. असं असताना कॅबिनेटच्या निर्णयावर जनतेत जाऊन जर तुम्ही चर्चा करत असाल तर मला असं वाटतं नैतिक अधिकार कॅबिनेटमध्ये राहण्याचा भुजबळांना निश्चित नव्हता, नाही. आणि म्हणून विखे पाटलांनी जर असा सल्ला दिला असेल तर मला वाटतं या सल्ल्याचं मीही स्वागत करतो आणि समर्थन करतो. सरकारमध्ये एक वाच्यता नाही असा मेसेज यात बिलकुल सरकारमध्ये कोणती एक वाक्यता नाही. मुख्यमंत्र्याच्या भूमिका वेगळ्या आहे, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिका काय आहे, ओबीसींच्या विषयी काय आहे, मराठा आरक्षणाच्या विषयी काय आहे, या सुस्पष्ट केल्या पाहिजे. जर मुख्यमंत्री एक निर्णय घेतात आणि त्यांचेच कॅबिनेट मंत्री त्या निर्णयाला विरोध करतात, त्याची भूमिकाची तपासणी झाली पाहिजे. अजितदादा पवार त्यांच्या पक्षाचे नेते, जर छगन भुजबळ त्यांच्या पक्षाचे नेते जर मराठा आरक्षणाची भूमिका मांडत झाली तर अजितदादा पवारांच्या बरोबरच्या पक्षातल्या लोकांची भूमिका काय, ही सुद्धा जनतेनं अशी डोयल भूमिका घेऊन चालणार नाही. स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल. आणि म्हणून या सगळ्या तीन तोंडाला तीन आहे. दुसरे उपमुख्यमंत्री सांगतात की आमचा DNA ओबीसीचा आहे, असावा, त्याच्याविषयी काही प्रश्न नाही. कोणत्या समाजाविषयी, जातीविषयी, धर्माविषयी शिवसेना कधीच बोलणार नाही. परंतु अशा परस्पर विरोधी भूमिका एकाच पक्षाचे लोक घेतात तर अशा लोकांनी मला असं वाटतं या मंत्रिमंडळात, या कॅबिनेटमध्ये राहिलं नाही पाहिजे. विभागीय आयुक्तांची काय चर्चा केली आहे? विभागीय आयुक्तांशी ही जी गारपीट, अवकाळी पाऊस याच्याविषयी चर्चा झालेली आहे. स्पेसिफिक मराठवाड्याविषयी चर्चा झालेली आहे. पंचनामे त्वरित व्हावे, इन्शुरन्स कंपन्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे त्वरित करावे, साईट हॅक झालेले आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवावं, अशा पद्धतीने एक चर्चा आम्ही केलेली आहे. मला वाटतं विभागीय आयुक्त या पद्धतीने या वर्षातला हा तिसरा अवकाळी पाऊस आहे. मार्च, एप्रिल आणि मे आतापर्यंत 120 कोटी रुपयाचा जो लॉस झाला तो सुद्धा सरकारने दिलेला नाही आहे रिजनला. तर विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय करता? हे पहा, सरकारने घोषणा तर केलेली आहे अवकाळी पावसाची, सततच्या पावसाची, मागच्या वर्षी अतिवृष्टीची सुद्धा अजून काही ठिकाणी देणं बाकी. सततच्या पावसाचं सगळे पंचनामे झाले, सगळं झालं, त्याचा 1 रुपया दिलेला नाही. 700 कोटी दिलं, 4000 कोटी द्यायचे बाकी होते. गारपीट मागच्या वर्षी एप्रिलमध्ये झालेली आहे, अजून त्याचं कोणत्याही प्रकारचं दिलेलं नाही. दुष्काळ जाहीर केला सरकारने 40 तालुक्यात. खरं तर संपूर्ण मराठवाडा दुष्काळी जाहीर झाला पाहिजे. 40 तालुक्यात महाराष्ट्रात जाहीर झालेला आहे. अर्थमंत्री म्हणजेच अजितदादा पवार म्हणतात की याच्याविषयी केंद्राशी आर्थिक मदतीबाबतीत बोलावं लागेल. याचा अर्थ हे सरकार शेतकऱ्यांच्या जखमीवर वारंवार मीठ चोळतं, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई जाहीर करतं, प्रत्यक्षात नुकसान भरपाईचा एक खडकूसुद्धा देत नाही. विमा कंपन्याच्या दादागिरी हे सरकार सहन करतं, कारण विमा कंपनीच्या ताटाखालचं मांजर झालं की काय सरकार, अशी सुद्धा स्थिती निर्माण झालेली आहे. दादा, छगन भुजबळ यांची हिंगोलीची सभा झाली आणि त्यांनी मोठ्या नेत्यांच्या जातींचा उल्लेख त्या ठिकाणी केला. म्हणून जरांगे पाटीलचे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, कारण कुठल्याही मोठ्या नेत्याची जात काढणं हे 3 वर्षाची शिक्षा त्याला होऊ शकते. बरोबर आहे. आपल्या महाराष्ट्रात असं कधीच झालं नव्हतं. ठीक आहे, वैचारिक वादविवाद वगैरे या महाराष्ट्रात होत असतात, परंतु एवढं व्यक्तिगत स्तरावर जातीत वैमनस्य निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर आज छगन भुजबळ या महाराष्ट्रात करतात, असं आमचं मत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.